बिळूर येथील लक्ष्मी फाटाजवळ मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला व एक जण गंभीर जखमी झालाय। गुरबसू शंकर जापगोंड वय वर्ष 50 असं मृतकाचं नाव आहे, तर सावित्री जापगोंड वय वर्ष 55 ही महिला गंभीर जखमी झाली। घटनास्थळावरून चालकाने ट्रक सोडून पलायन केलं। शुक्रवारी 8 मार्च रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला। बिळूर येथील गुराप्पा जापगोंड हे सकाळी दुचाकीने डेअरीला दूध घालण्यासाठी गावात आले होते। दूध घालून ते घरी निघाले होते। दरम्यान ट्रक हा सुग्रास भरून आथणीला निघाला होता। लक्ष्मी फाटा येथे उतार असल्याने ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने पुढील जापगोंड यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली। दुचाकी 20 फूट फरफटत गेली। यावेळी गुरबसू जापगोंड ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सावित्री जापगोंड त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला आहे। सावित्री यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। जत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तराय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला। जत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे।